नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. राज्य सरकारमधील 29 पैकी 21 मंत्र्यांचे मेल आयडीच नसून या सरकारला गतिमान सरकार, ई गव्हर्नर, ई ऑफिस असे शब्द वापरण्याचा अधिकार आहे का, असा सवाल पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व आम आदमी पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. ज्या सरकारमधील 29 पैकी 21 मंत्र्यांचे ईमेल आय डीचे युजरनेम म्हणजे वापरकर्त्याचं नाव हे दिलेलंच नाही, त्या सरकारला गतिमान सरकार, ई प्रशासन, संगणक, ई ऑफिस वगैरे शब्द वापरण्याचा अधिकार आहे का? काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केली होती, त्याच्यामध्ये बरेच मंत्री हे बेकायदा ईमेल आय डी वापरत असल्याचे निदर्शनास आले होते. शासनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी NICने प्रोव्हाइड केलेला ईमेल आय डीच वापरला पाहिजे असा नियम आहे. परंतु महाराष्ट्रातले मंत्री हे खाजगी सर्व्हिस प्रोव्हायडरने दिलेले ईमेल आय डी वापरत होते. त्या संदर्भात आवाज उठवल्यानंतर आता महाराष्ट्र.gov.in असा ईमेल आय डी सगळ्या मंत्र्यांना दिला असावा असं वाटतंय. परंतु आजही शासनाच्या संकेतस्थळावर जवळपास 21 मंत्र्यांचे ईमेल आय डीला युजर आय डी नाही आहे, म्हणजे त्यांना लोक संपर्क साधू शकत नाहीत, त्यांना ईमेल पाठवू शकत नाहीत. आजच शासनाने राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक केंद्र उभारण्यासाठी 60 कोटी रुपये मंजूर केलेत. परंतु शासनाच्या मंत्र्यांना जर ईमेल वापरता येत नसेल, त्यांच्याकडे ईमेल आय डी नसेल, तर मग या संगणकीकरणाला, गतिमान प्रशासन म्हणण्याला, ई गव्हर्नन्सला अर्थ काय आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी, या सगळ्या मंत्र्यांनी आत्तापर्यंत ईमेलद्वारे जे काही कारभार केला त्याची माहिती मागवली पाहिजे. तसंच सर्व मंत्र्यांना ईमेल आय डी वापरण्यासाठी आणि अधिकृत ईमेल आय डी वापरण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे, त्यांना बंधनकारक केलं पाहिजे, कारण हे कायद्याने बंधनकारक आहे. हे जर करण्यात अपयश येत असेल तर या शासनाने स्वतःला गतिमान सरकार, ई प्रशासन, सुशासनाचं जे काही वेबसाईटवर भलं मोठं बार ठेवलेलं आहे ते काढून टाकावं आणि योग्य पद्धतीने जर या सगळ्या गोष्टींचा वापर केला तर शासन गतिमानही होईल. पण त्याला गरज आहे ती इच्छाशक्तीची. तशी इच्छाशक्ती मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा शहरात साखळी उपोषण सुरू असून या साखळी उपोषणाला जावळी मतदारसंघाचे भाजप आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत असून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणाला आज जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा शहरात सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली आहे. मराठा आंदोलकांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या समोर त्यांच्या मागण्या मांडल्या असून आम्हाला तात्पुरतं आरक्षण न देता टिकणारं आरक्षण द्यावं असं या आंदोलनकर्त्यांनी शंभूराज देसाई यांना सांगितलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण लक्ष मराठा आरक्षणावर असून लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळेल आणि ते टिकेल सुद्धा असं मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आंदोलकांना आश्वासित केलंय. नाही, एक लक्षात घ्या, राजकारण्यांच्या तोंडची शपथ पण आमच्यासाठी आता विश्वासात्मक राहिलेली नाही.
तुम्ही राजकीय शब्द घेताय, आम्हाला त्याचा फायदा नाही साहेब. एक मिनिट, तुम्ही शिंदे साहेबांनी घेतली नाही. एक मिनिट ऐका. आम्ही राजकीय शब्द तुम्ही घेतो. शिंदे साहेबांच्या बाबतीत जर असं बोलणार असला ना, शिंदे साहेबांचं नाव घेतलं पण नाही मी बोलणार साहेब. मी नाही सर करणार. परंतु सर मला एक सांगा, आमच्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या आवाजात बोलतोय, एवढं समजून कशाही आरोप करताय, असं नाही बरोबर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे? आरोप करत नाही सर, असं तुम्ही आमच्यासाठी बोलण्याच्या अर्थानं उत्तर घे आम्हाला. आम्हाला तुम्ही उत्तर सांगा एवढ्यात कोणीतरी नवीन चेहरे येऊन बोललं म्हणजे राजकारणी वाक्य दिलं. मराठा क्रांती मोर्चे माणसं इथं आहेत ना? एक मिनिट, मी मला प्रश्नानंतर विचारतो. हे मुद्दे सुद्धा बोलताय. कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा विषय त्यांनी सांगितला, माहिती का तुम्हाला कोणाला काय? बरोबर बोलताय. सरळ सरळ अंगावर घेतलं मुख्यमंत्र्यांनी. साहेब एक मिनिट थांबा साहेब, बरोबर आहे. तुम्ही सीएम साहेब म्हणले मला माहिती आहे तुम्ही. आमच्या मी सगळ्यांवर होतो उद्या meeting ला. कंटेम्प्ट. असं नाही. थांबा जरा. हो, मला आम्ही उपसमिती- 1 मिनिटात सांगू शकलो असतो. 3,500 पोरं घरी गेली असती. कोर्टानं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, आम्ही नाही कोर्टा अंगाव घेणार. सरळ सरळ आम्ही घेतला. धाडस केलं ना. पण वेळ प्रसंगी आम्हाला बसायला लागला असतं. आपल्या पोरांच्यासाठी आम्ही ती बी तयारी ठेवली. साहेब, तुम्ही सीएम साहेबांच्या एकदम जवळचे अख्खा महाराष्ट्र जाणतो. थांबा आपण तिथे. तुम्ही स्वतः ताकद लावून हा निर्णय जो आहे तो तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही काय करू शकता आणि काय नाही. तुम्ही सांगतो, मी सीएम पण राहतो. सीएम साहेबांच्या मागे लावून अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास आहे सीएम साहेब. मला एक सांगा, टिकलं पाहिजे ना. टिकलं पाहिजे. एक मिनिट, हे बघा, एक मिनिट. बरोबर माझा बोलतो. विश्वास ठेवा. मुद्देसूद बोलतायत, बरोबर आहे. माझा विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टी आम्ही ओपन बोललो. बरोबर बरोबर आहे. तुम्ही 4 जण कधी पण एक मिनिट, तुम्ही 4 जण कधी पण माझ्याकडे या, ते बरोबर. कुठेही सांगा. कॅमेरा नसताना मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, आम्ही काय काय प्रयत्न करू. बरोबर आहे. आता ह्या आम्हाला कसं आहे, पदावर असताना उघड काही गोष्टी आम्ही बोललो, त्याचा कोणी कसा अर्थ लावतो, कोणी कसा अर्थ लावतो, जबाबदारीनं बोलावं लागतं. पण मी काय होतं, जसा वेळ जाईल ना साहेब, आताच मी तुम्हाला सांगतो सगळ्यांसमोर, जसा वेळ जाईल तसं खूप अवघड परिस्थिती होणार आहे. माणसांचं जे युवक आहेत ना, त्यांना काही कळत नाही होत की मागं जे झालं तोच परत अगदी होतो. आमच्या आता हात या जोडून मुलानं विनंती काय आहे तुम्हाला. सांगितलं की बाबा अभ्यास करून एवढे मार्क मिळवायचे आणि आरक्षण नसल्यामुळे आम्हाला त्या ह्याचा जागाचा फायदा मिळत नाही. काय चुकीचं आहे हे? कागदावरचं स्वच्छ सत्य आहे ना, हे दिसतंयच ना आपल्याला. फी भरायला सुद्धा साहेब तीच परिस्थिती. नाही, आपण बघा, फी परतावा योजना चालू केली. सर फी भरताय म्हणजे हॉस्टेलची सुविधा चालू केली आपण. म्हणजे ज्या ज्या गोष्टी चालू करायच्या होत्या त्या चालू केल्या. परदेशी शिष्यवृत्ती आतापर्यंत मिळत होती का? परदेशी कोटा 75 केला आपण. 75 एमपीसी मार्फत आपण दरवर्षी 200 मुलं पाठवायचं. 350 मुलं सारथीमधनं सिलेक्ट, सारथीच्या ट्रेनिंग मधनं एमपीसी सिलेक्ट झाली. 75 मुलं युपीसी मध्ये सिलेक्ट झाले. आपण सारथीमधनं ट्रेनिंग दिलेली. साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत नोकर भरती थांबवा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या साहेब. त्यासाठी लागेल तो प्रयत्न करा. ही तुमच्या म्हणजे आता विनंती तुमच्या मार्फत सीएम साहेबांना. आरक्षणाच्या बाजूचेच आम्ही आहे. आमचे भाऊबंद कोण आहेत, आपले पाहुणेरावळे कोण आहेत, आपण कुठल्या समाजातले आहे, म्हणजे असं आम्ही काय कुठून बाहेर ना आलो का दुसऱ्या समाजात? नाही पण साहेब आता गरज आहे. असं कसं म्हणतो? आता सगळ्यांनी प्रयत्न करायचे. देवादायांच्या आशीर्वादानं, वडील आजा वडिला पंजांच्या आशीर्वादानं व्यवस्थित थोडंसं चांगल्या पदावर आम्ही गेलो. तुमच्या सगळ्या समाज बांधवांनी उचलून धरलं. आमचं दायित्व आहे का नाही समाजाबद्दल? काय का नाही? उद्या आम्हाला पण तुम्ही म्हणणार नाही तुम्ही तिथं होता काय केलं. आता हे फक्त काही गोष्टी थोडंसं तुम्ही ठराविक लोक आला तर मी तुम्हाला समजून सांगतो आम्ही कसे प्रयत्न केले. केव्हाही या. त्यांनी बोलवलेलं, पण काय झालं, उपसमितीच्या बैठकीला तुम्ही एकदा म्हटलं या तिथे घरी. तुम्हाला 10 वेळा म्हटलं तुम्ही सॉरी समिती सोडा, माझ्या बंगल्यावर या. सगळे येणार आहे आम्ही एकदा. बंगल्यावर या म्हटलं तुम्ही. अहो समिती बैठक जाऊ दे म्हटली, म्हटलं, स्वतः म्हटली. घरी यायला काय माझ्या, मी सांगतो तुम्हाला काय सांगायचं. रायगड जिल्ह्यातील महाड येथील धामणे गावात 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी मिळून एका 8 वर्षीय बालकावर गंभीर हल्ला केलाय. समर्थ प्रभाकर असं या जखमी बालकाचं नाव असून राहत्या घरासमोर खेळत असताना गावातील 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी समर्थवर हल्ला केला. या हल्ल्यात समर्थ गंभीर जखमी झाल्यानं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 पिस्तूल, 14 कारतूस यांच्यासह
सोन्या चांदीचे दागिने असा मिळून 1,21,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरोड्यामधले आरोपी फुरसुंगी भागात असल्याची माहिती युनिट 3चे PI श्री बहिरट यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे त्यांचं युनिट त्यांच्या शोधासाठी आरोपीच्या सोनार पूल फुरसुंगी या ठिकाणी गेलेलं होतं. परंतु तो एरिया बराच भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे नंतर आपण त्यांना एक्स्ट्रा मॅनपॉवर पाठवली. त्याच्यामध्ये ACP तांबे क्राईम 1, नंतर ADS 1चे PI, नंतर अँटी एक्स्टॉर्शन सेलचे PI आणि त्यांचे सर्व अंमलदार त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी राऊंड अप करून 3 आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले होते. आणि ते 3 आरोपी जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याकडे एक स्विफ्ट कार, 3 पिस्टल, 14 राऊंड आणि घरफोडीचं साहित्य मिळालेलं होतं. नंतरच्या तपासामध्ये इतर साधारणपणे 8 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी 2 आरोपी युनिट 5ने अटक केलेले आहेत आणि 6 आरोपी अजून सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहेत. सर, पुढे चौकशीमध्ये आणि तपासामध्ये एक आणखी आरोपी पकडला गेला. त्याचं नाव आहे मनीष बाबूलाल कुशवाह. हा घरफोड्या करणारा आरोपी आहे. प्लस ह्या दरोड्यातील जे अटक आरोपी आहेत यांनी मिळून अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्याप्रमाणे कुशवाह प्लस आणखी 5 आरोपी घरफोड्यामध्ये अटक करण्यात आले आणि त्यांच्याकडून साधारणपणे 1,230 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,046 ग्रॅम चांदी, 4 फोर व्हीलर गाड्या 6, टू व्हीलर गाड्या 4, रोख 60,000 रुपये आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 पिस्टल आणि 14 राऊंड आणि 4 हँडसेट मोबाईलचे मिळालेले आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत 1,22,44,000 रुपये आहे आणि या जो मुद्देमाल मिळालेला आहे त्याच्यामधून 173 गुन्हे घरफोडीचे उघडकीस झालेले आहेत. सर, एकूण 173 घरफोड्या आहेत. त्यामध्ये किती मुद्देमाल चोरीला गेल्याची आपल्याकडे नोंद आहे आणि आपण किती जप्त केले? त्याची संख्या नाही आपल्याकडे, म्हणजे मुद्देमालाची टोटल हे नाही. पॅलेस्टाईनच्या हितासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. इस्रायली प्रोडक्ट नहीं लेंगे, नहीं लेंगे, मस्जिद अक्सा लब्बैक, अकोल्यातील जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आलं असून यामध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी होते. फ़लस्तीन के जो हालात है वो यकीनन सबके सामने जगजाहिर है, क्योंकि आज का इंसान जो है वो सोशल मीडिया, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक पर सर्च कर रहा है. फ़लस्तीन के सारे हालात उनके सामने खुल के आ रहे हैं. इसलिए आज जनसत्याग्रह संगठन की जानिब से एक धरना आंदोलन का इनेकाद किया गया था, जिसमें सैकड़ों की तादाद में लोगों ने अपनी शिरकत की है. इस आंदोलन के माध्यम से एक ही मांग थी, वो ये थी कि हमारी सरकार, भारत सरकार जो है वो इज्जत के साथ में इजराइल के राजदूत को उस वक्त तक के वापस करे जिस वक्त तक के ये जंग का माहौल जारी है. दूसरी ये चीज़ है कि आज अगर भारत इजराइल को आंख न दिखाता हो, इजराइल को ना दबाता हो, तो यकीनन कल इजराइल की इतनी ज़रूरत ज़रूर होगी कि वो भारत पर भी तीखी नज़रों से ज़रूर देखेगा. इसलिए हम ये देख रहे हैं कि फ़लस्तीन के जो हालात है वहाँ पर हॉस्पिटलों पर भी हमला हो रहा है, बच्चों को भी शहीद किया जा रहा है, औरतों को भी बेवा किया जा रहा है, नौजवानों को मारा जा रहा है, बेगुनाह लोग मारे जा रहे हैं. ये जंग के रूल्स नहीं हैं, ये जंग के रूल्स के ख़िलाफ़ में है. फ़लस्तीन आज कई सालों से गुलामी की ज़िंदगी को जी रहा है और फ़लस्तीन अपनी आज़ादी के लिए इजराइल से लड़ रहा है. इसलिए उसके सपोर्ट में
इंडिया भी है। और आज का प्रोटेस्ट हमारा सिर्फ और सिर्फ फ़लस्तीन के सपोर्ट में था, मस्जिद अक्सा के सपोर्ट में था। यकीनन आपके ज़रिए से मैं एक आह्वान करूँगा कि आप एक मैसेज ज़रूर पहुँचाएँ कि फ़लस्तीन पर जो हमला किया जा रहा है, इजराइल जो हमला कर रहा है, वो इजरायली प्रोडक्ट का हम बायकॉट करें। प्रोडक्ट क्या क्या है, क्या क्या नहीं है, हम उसको गूगल पे सर्च करें। अगर हमको कोई इजरायली प्रोडक्ट दिख रहा है तो मैं अपनी ज़ात से उसको बायकॉट करूँ। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 65 वर्षीय वृद्ध इसमाने इंद्रायणी नदीत उडी मारत आत्महत्या केली आहे। व्यंकट ढोपरे असं या वृद्ध इसमाचं नाव असून मराठा आरक्षण मिळत नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, निराधारचे पैसे मिळत नाहीत अशी चिठ्ठी लिहून या व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी मारत आत्महत्या केली आहे। शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेत इंद्रायणी नदीतून मृतदेह बाहेर काढला आहे। सरकारकडे आव्हान एवढंच करतो की आता तर एवढं एक असे किती बळी घेणार आहे तुम्ही? आता तर आरक्षण द्या, कमीत कमी गरिबांचं जेवढं आहे त्यांना तर आरक्षण द्या की जेणेकरून त्यांच्या नोकऱ्या, शिक्षणात आरक्षण द्या। बाकी तुम्ही काय हे करू, शिक्षणाला तर पोरांचं आरक्षण द्या जेणेकरून त्यांच्या नोकरी त्यांना लागावं। त्यांच्या जागेवर 80% त्यांना नोकरी नाही भेटत आणि 30 आणि 35% नोकरी भेटते, हे चुकीचं आहे। एवढंच बघा, सरकारला एवढीच विनंती, आरक्षण लवकरात लवकर द्यावं। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आज मराठा आंदोलकांच्या रोषामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती दौरा रद्द करावा लागलाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। खरं तर मराठा आरक्षणाची लढाई जी आहे ती आता राज्यभर चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चांगलाच तापल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी आपली पुढची भूमिका जी आहे ती जाहीर केलेली आहे। मनोज जरांगे पाटलांनी 31 ऑक्टोबरपासून आपण मोठं आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू असं म्हटलेलं आहे। हे सगळं होत असताना राज्यभरातल्या 582 गावांमध्ये राजकीय नेते, पदाधिकारी, पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे आणि या गावबंदीचा फटका आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना बसल्याचं देखील पाहायला मिळतंय। होमग्राऊंड असणाऱ्या बारामतीमधला जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, या माळेगाव कारखान्याच्या मोळीपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार होता। तशी तयारी जी आहे तयारी पूर्ण झाली होती, मात्र मराठा आंदोलकांनी अजित पवारांना बारामतीत येऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अजित पवारांना नियोजित बारामती दौरा रद्द करावा लागला आहे। मराठा आंदोलनाची धग जी आहे ती अजित पवारांपर्यंत पोहोचल्याचं देखील पाहायला मिळतंय। काल अंबादास दानवेंना देखील काळे झेंडे जे आहेत ते त्यांच्या ताफ्याला दाखवण्यात आले होते। मोनिका रांजळे जे आमदार आहेत त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं। भाजपचे जे आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या मराठा आंदोलकांकडून। मनोज जरांगे पाटलांनी आज शांततेचं आव्हान केलंय, मात्र राजकीय नेत्यांविषयी आणि पर्यायाने राज्य सरकारविषयी कुठेतरी हा जो रोष आहे मराठा आंदोलकांचा तो दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना तर त्यांचंच होमग्राऊंड असणाऱ्या बारामतीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आणि अजित पवारांनी बारामतीचा नियोजित दौरा रद्द करून अजित पवार हे आज पुण्यामध्ये आहेत। पूर्ण दिवसभर ते पुण्यातील त्यांचं जे जिजाई निवासस्थान आहे त्या निवासस्थानी असणार आहेत। अजित पवार पुण्यात दाखल देखील झालेत, मात्र या आंदोलकांच्या रोषाचा फटका आता थेट राज्य सरकारमधल्या नेत्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणावर भूमिका घेणं जे आहे ते गरजेचं आहे आणि टिकणारं संविधानिक आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देण्याची देखील गरज जी आहे ती आता या निमित्तानं निर्माण झाली आहे। याबाबतचे सगळेच अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणारच आहोत। तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। काही वेळापूर्वी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 110 आमदार आहेत, मी त्यांना नजरअंदाज करणार नाही, परंतु माझ्याकडे 110 आमदार असते तर मी नवं सरकार बनवलं असतं। हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार। एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता
पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. परंतु कालच्या ट्विटमुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. अनेकांना थोडंसं नेमका अर्थ काय होता या व्हिडिओचा? मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर शरद पवार धसका घेतलेला आहे म्हणून एकंदरीत जे वक्तव्य त्यांनी केलं होतं, पंतप्रधानांनी कुठेतरी धसका घेतलेला आहे. कारण देशातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाहीये आणि कुठेतरी ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी राज्यांमध्ये पक्ष फोडण्याचं काम भाजपने सुरू आहे आणि याच धसक्यापोटी त्यांनी शरद पवारांवर आरोप केलेला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतलाय असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल. पण ठीक आहे, आता पवारसाहेब नेमकं काय बोलले मी काय त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही या ठिकाणी कुठलीही रिॲक्शन देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केल्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. प्रधानमंत्री एक पद, एक इन्स्टिट्यूशन आणि इन्स्टिट्यूशन हिची प्रतिष्ठा राखण्यासाठी हे मला समजतं. आणि त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दूर असेल तर त्या सगळ्यांचं चित्र तुमच्यासमोर मांडावं या हेतूनच आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केले. पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगायची की 2004 ते 2014 या कालावधीमध्ये देशाच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि 2004ला देशात अन्नधान्याची टंचाई आणि अगदी शपथ घेतल्याच्या नंतर पहिल्या दिवशी मला एक कटू निर्णय घेण्याचे नाईलाज झालं. आणि तो म्हणजे अमेरिकेच्या गव्हाचा आयात करणे. पण देशामध्ये स्टॉक्स हे चांगल्या स्थितीत नव्हते. मला आठवतं की फाईल माझ्याकडे आली आणि 2 दिवस त्याच्यातून काही सही केली. मी विचार करत होतो आणि मी अस्वस्थ होतो की कृषीप्रधान देश आणायचा आणि परदेशाचं धान्य आणायचं. माझ्याकडची फाईल करून होती. 2 दिवसांनी डॉक्टर मनमोहन सिंगांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला विचारलं कि बाळासाहेब, देश की स्टॉक की पोजीशन क्या है ये आपने देखा. थोडी बहुत माहिती आहे पण सखोल माहिती आहे. त्यामुळे देखिए आप ये फाइल नहीं क्लियर करेंगे तो 3 हफ्ते के बाद या 4 हफ्ते के बाद आज पब्लिक डिस्ट्रीब्यूशन को हम अनाज देने आणि त्यामुळे त्या फाईलने सही केली. हा 2004चा एकंदर देशाच्या धान्य स्थिती काय होती या संबंधीचा एक वस्तुस्थिती हा तुमच्याकडे असतो. अर्थात आयात केली 2004 त्याची गरज लागली. पण नंतर
शेतकऱ्यांनी पीक उत्पादन वाढवण्यासाठी तातडीनं काही भावना उचलली पाहिजे आणि या दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले. त्याचा पहिला निर्णय हा की अन्नधान्य जाळी त्यांचा आपला हमी भाव असतो. हमी भाव त्याचा घरीच वाढ कशी करता येईल. 2004 ते 2014 या दशकामध्ये गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या सगळ्या पिकांच्या हमी भावात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली गेली. आता उदाहरण सांगायचं झालं की 2004ला तांदूळाचा भाव 550 रुपये क्विंटल होता. तो 13-14ला 1310 म्हणजे 138% वाढ झाली. गव्हाचा 630 होता, तो 1400 13-14ला 122% वाढ झाली. सोयाबीन 840 होता, तो 2500 झाला म्हणजे 198% वाढ झाली. कापूस 725 रुपये होता, तो 67% झाला, 114% वाढ झाली. ऊसाची किंमत 730 होती, ती 21 गेली, 188% झाली. हरभरा 1400 31 121%, मका 505 त्यावरून 1310 159% आणि तूर 1360 वरून 46%, 216% ही वाढ झाली. ही जी मी माहिती तुम्हाला देतोय कृषी मंत्रालय, भारत सरकार यांची अधिकृत माहिती. याचे काही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातामध्ये घेतले. UPA सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात बदल करण्याच्या दृष्टीनं काही योजना सुरू केल्या. एक त्याच्यामध्ये NHN नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन 2005. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या उलट सर्व देशामध्ये फळबाग आणि भाजीपाला लागवडीचं क्षेत्र वाढवले गेले. दुसरी योजना RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007. या 2 योजनांच्या यशस्वी आढावा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की देशाच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा यामुळे बदलला गेला. साधारणतः आपल्याकडे अन्नधान्य मिळण्याच्या नंतर ते ठराविक राज्यांचा उल्लेख केला जायचा. उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP किंवा दक्षिणेची काही राज्ये. तर आपला नॉर्थ ईस्टचा जो पट्टा होता की ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये आसाम येतं किंवा जवळजवळ बिहार राज्य येतं, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पूर्वांचल या सगळ्या भागामध्ये भात एक महत्त्वाचं पीक होतं, पण त्याचं उत्पादन फार कमी होतं. आणि या भागामध्ये एक क्रांतिकारी कार्यक्रम राबवला आणि देशातील उत्पादन भाताचं 100 लाख टनाच्या पुढं येऊन दुसरी हरित क्रांती ईस्टर्न इंडिया या ठिकाणी झाली. ईस्टर्न इंडियावर निघण्याचे तिथे ॲग्रिकल्चर सेक्टर. आणखीन एक काम हातामध्ये घेतलं. शहरी भागात भाजीपाल्याची विकत लक्षात घेऊन नेचर इनिशिएटिव्ह फॉर अर्बन क्लस्टर ही 2011-12 योजना सुरू केली. आणि याबरोबर शेतीच्या बरोबर मत्स्यपालन याच्याकडे स्वतंत्र लक्ष दिलं आणि नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड 2006ला स्थापन केली. त्याचे हेडक्वार्टर हैदराबादला.
त्याच्याबद्दल राष्ट्रीय बांबू सर्वत्र डाळी उत्पादन कार्यक्रम, केशर उत्पादन अशा कितीतरी नवीन योजना या देशामध्ये सुरू केल्या. अन्नधान्याच्या किमतीचा वाढ केल्यामुळे शेतकऱ्याला प्रोत्साहन झालं आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. एवढंच नव्हे तर तुम्ही जर माहिती घेतली त्या काळाची, त्याचा उदाहरणार्थ राईस भारताचा जगामध्ये तांदूळाच्या उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक झाले आणि इंडियामध्ये लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस आणि इंडियामध्ये सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट असा या देशाचा गती झाला. याच्यावर ऊस, कापूस, दूध, फळे, मासे, भाजीपाला या उत्पादनात सुद्धा भारत पहिल्या 2 ते 3 क्रमांकावर आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर फळांचं उत्पादन 45.2 दशलक्ष होतं, 45.2 दशलक्ष टन होतं, ते 89 दशलक्ष टनावर गेले. 45 पालेभाज्याचं उत्पन्न 88.3 दशलक्ष होतं, ते 162.9 दशलक्षावर गेलं. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये एकेकाळी आयात करणारा हा जो देश होता, हा देश निर्यातदार झाला. 2003-04 ते 2013-14 या 10 वर्षात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. नेमकं काय म्हणालेत उदय सामंत पाहूयात. अजित पवारांचा आहे, पण त्यांना आज ह्या मराठा समाजाच्या रोषाला बघता त्यांना बारामतीमध्ये देखील जाता आलं नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकशाहीच्या मार्गानं ते आंदोलन करतायत. काही गोष्टींमुळे उद्रेक होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय पुढाकार घेऊन, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पुढाकार घेऊन मार्ग काढतील. शेवटी संवादाची दारंही खुली असली पाहिजेत. संवादच बंद झाला तर कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडू शकते आणि म्हणून मनोजजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना देखील मला विनंती करायची आहे, आपण संवाद चांगल्या पद्धतीनं करू आणि तुमच्या पुढाकारानं, सरकारच्या पुढाकारानं या मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवू. पण मनोज जरांगे म्हणतात आता सरकारवर विश्वास राहिला नाही, आम्ही मागितलेली वेळ त्यापेक्षा 10 दिवस अधिक दिले, आता उद्यापासून आमची वेगळी भूमिका आहे. आणि अजितदादांनी सुद्धा आज संवाद साधू शकले असते ना माळेगावला. दादांना दौराच रद्द करावा लागला. राज्यातल्या एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर त्याच्याच मतदारसंघात असं होत असेल तर इतर नेत्यांचं काय? मला असं वाटतं की याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करत असताना काही ठिकाणी आंदोलनांचा उद्रेक होऊ शकतो. ही शेवटी मराठा समाजाची भावना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कोण क्रिटिसाइज करतं आहे किंवा त्यांना कोण दोष देतं आहे, सरकार ह्याच्यातला अजिबात भाग नाही. आम्ही विनंती करतो आहे, शेवटी संवाद हा चालू असला पाहिजे. संवादामधनंच, डायलॉगमधनंच निर्णय होऊ शकतात. आणि मी खात्रीला एक सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देऊन दाखवतील. आदित्य ठाकरे म्हणतायत तुम्हाला तुमचं खातं सांभाळता येत नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय, इंडस्ट्री बाहेर गेलेली, तुमच्यावर टीका करताय. असं कोण म्हणतं? आदित्य ठाकरे. माझ्या बाजूला व्यापार आणि उद्योगाच्या महाराष्ट्राच्या संघटनेचे अध्यक्ष बसलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देण्यापेक्षा हे उत्तर चांगलं देऊ शकतो. उदय सामंत उद्योगमंत्री झाल्यानंतर 35 वर्षाच्या इतिहासातले सर्वाधिक प्रश्न यांच्या कारकिर्दीत सोडवले गेले. नवीन उद्योगांना सर्वाधिक प्रोत्साहन यांच्या कारकिर्दीत मिळालं. आज अशा प्रकारचे व्यापार उद्योगाचे प्रदर्शनं हे उद्योग खात्याच्या सहकार्यानं राज्यात आयोजित होतात. आम्ही संयुक्त आयोजक आहोत आणि उद्योग खातं प्रमोट करते व्यापार उद्योगाला. आणि नवीन उद्योग आणण्यासाठी आम्हाला इंडोनेशियाला पाठवलं. तिथं आम्ही 12 करार करून आलो नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी. त्यामुळे हे सरकार उद्योगाला पूरक अशी भूमिका घेते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला जागेवर निर्णय देणारा पहिला उद्योगमंत्री आम्ही बघितलेला आहे.
हे राज्याच्या उद्योग क्षेत्राची शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्याने जबाबदारीनं सांगतोय, आमचं उद्योगाचं प्रलंबित असलेलं अनुदान आम्हाला कुठलाही नया पैसा खर्च न करता आमच्या खात्यात जमा झालं. 2-2 वर्ष पेंडिंग असलेलं अनुदान. त्या उद्योग खात्याला आज या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत यांनी सर्वाधिक दौरे करून सर्वाधिक प्रश्न सोडवलेले आहेत आणि एवढा कार्यक्षम उद्योगमंत्री या राज्याच्या उद्योग क्षेत्राला नेहमी क्रमांक 1 वर ठेवल याचा आम्हाला विश्वास आहे. आता बघा, ही योगायोगानं ऐका ना सर, आता हा योगायोग आहे. मला माहीत नव्हता, तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे आणि ललित गांधींना देखील नव्हतं. मला असं वाटतं की ह्याच्या सर्टिफिकेटपेक्षा दुसऱ्याच्या कोणाची सर्टिफिकेटची मला अजिबात आवश्यकता नाही. अजून एक तुम्हाला मी गंमत दाखवतो ना. आता साहेबांनी विषयच काढला म्हणून माझ्या हातात अजून एक कागद आहे, जे मला उद्योग खातं कळलं नाही असं सांगतात त्यांना हा कागद जरा बघणं गरजेचं आहे. हा कागद 2021 सालचा आहे. आम्ही फसवतो की कोण फसवतो याचं मूर्तिमंत हे जरा झूम करून घेतलं तर बरं होईल. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, 8,500 कोटीचा विटारा नावाचा प्रकल्प हा यवतमाळमध्ये आला. बरोबर आहे. काल मी यवतमाळच्या दौऱ्यावर होतो. विटारा कंपनीचे सगळे अधिकारी मला भेटले. मी त्यांना म्हटलं, विटारा कंपनीत जाऊन मला प्रोडक्शन बघायचं आहे. ते मला म्हणले, सर प्रोडक्शन कुठं, जमीनच आम्हाला मिळाली नाही. म्हटलं जमीन का मिळाली नाही, तर आमच्याबरोबर जो 2021ला MOU झाला 47 हेक्टरचा, जी शासनाची जमीन होती, ती जमीन मिळण्यासाठी आम्हाला बूट झिजवावे लागले. आम्हाला ज्यावेळी मंत्री महोदयांना आम्ही विचारलं की या जमिनीचं काय, त्यावेळी अनेक आम्हाला आडेवडे घेण्यात आले, नेत्यांना भेटलं पाहिजे असं सांगण्यात आलं आणि म्हणून याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक सरकार आल्यामुळं आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आम्हाला ही जर 47 हेक्टर जमीन मिळाली तर 8,500 कोटीचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी सुरू करू शकतो. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आम्ही 2 दिवसामध्ये 47 हेक्टर जमीन त्यांना देण्याचा निर्णय घेतला. 30 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यवतमाळमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही जमिनीचा जो काय करार आहे तो देखील आम्ही कंपनीशी करतो आहे आणि ही गेलेली कंपनी पुन्हा एकदा यवतमाळमध्ये आणतो आहे. त्याच्यामुळे तुमच्या पण लक्षात आलं असेल की पत्रकार परिषद घेणारे किती खोटं बोलतात. हे कागद माझ्याकडे आहेत आणि मला उद्योग खातं कळलं नाही तरी चालेल, माझ्या एंटी चेंबरमध्ये कोण नाही आलं तरी चालेल, इन्सेंटिव्हसाठी मला कोण नाही भेटलं तरी चालेल, पण त्या पद्धतीचं 7.5 वर्षातलं उद्योग खातं मला चालवायचं नाही. थँक्यू. कालपासून पुन्हा एकदा डायमंड आणि ज्वेलरी पार्क या सगळ्यावर एक जे नाहक खोटं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे आणि संभ्रम निर्माण केला जातो आहे, त्याचं उत्तर डायमंड ज्वेलरी पार्कचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः दिलेलं आहे. वर्तमानपत्रातून ते छापून देखील आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये डायमंड ज्वेलरीसाठी एक नवीन हब तयार होतो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला इन्सेंटिव्ह सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत. केंद्र शासनाच्या अनुदानातनं 100 कोटी रुपये आम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे डायमंड हिरे ज्वेलरीवर कशा पद्धतीनं रिसर्च करायचा, कशा पद्धतीनं मुलांना ट्रेनिंग द्यायचं हे देखील मुंबईमध्ये सुरू होतं आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये देशातला सगळ्यात चांगला आणि मोठा डायमंड ज्वेलरी हब हा नवी मुंबईमध्ये होईल. त्याच्यामुळे इथनं डायमंड ज्वेलरी हब जाण्याचा प्रश्नच येत नाही असं स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. परंतु अन्य लोक जे पत्रकार परिषद घेऊन कायम सरकारला टार्गेट करतात त्यांना मला या उद्योग जगताच्या बाबतीतला एक प्रश्न विचारायचा आहे की सन्माननीय त्यांच्या दृष्टीनं असलेले महापराक्रमी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सरकारमध्ये पुन्हा पोलीस अधिकारी कोणी केलं? नुसतं पोलीस अधिकारी करून थांबले नाहीत तर अंबानी जे जगातले, देशातले, आपल्या मुंबईतले सगळ्यात मोठे उद्योजक आहेत त्यांच्या घराखाली जिलेटिननं भरलेली जीप कोणी ठेवली, ते सचिन वाझे किती केपेबल आहेत याचा अग्रलेख हा सामनामधनं लिहून आलेला होता. त्याच्यामुळे इकडे उद्योजकांबद्दल, बेरोजगारीबद्दल आपल्याला फार कळवळ आहे. अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घ्यायच्या, अशा पद्धतीची ट्विट करायची आणि मोठ्या उद्योजकाच्या घराखाली जिलेटिन ठेवणारा अधिकारी सरकारमध्ये आणायचा. माझी तर मागणी आहे की ज्यांनी याच्या शिफारशी केलेल्या आहेत त्यांची देखील चौकशी केली पाहिजे.
हे मी नाईलाजानं एवढ्यासाठीच सांगतोय की वर्षभर ज्या ज्या उद्योजकांशी आम्ही चर्चा करतो ते उद्योजक आम्हाला हेच सांगत आले की ज्या महाराष्ट्रामध्ये जगातल्या मोठ्या उद्योजकाच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवून ते घर उडवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणणं हे जिकरीचं होऊ शकतं, हे उद्योजकांचं पहिलं म्हणणं होतं. पण मला अभिमान वाटतो, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र 3 वर्ष जो फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये मागे गेलेला होता तो पुन्हा एकदा देशात 1 नंबरला आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून मला काही लोकांना विनंती करायची आहे की टीकेसाठी टीका करण्यापेक्षा आपण सरकारमध्ये असताना काय नक्की झालेलं आहे हे देखील जनतेला माहिती आहे. आणि म्हणून सचिन वाजेसारखा पोलीस अधिकारी आणून उद्योजकांच्या घराखाली जिलेटिन ठेवणं याचा अर्थ इंडस्ट्री वाढवणं नाही, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला आहे. कोणी आत्महत्या करू नका, आपण लढून आरक्षण मिळू. मला असं वाटतं, मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. मराठा समाजानं सुद्धा मी जे सांगतोय ते कोणीही आत्महत्या करू नका, तेही शब्द तुम्ही ऐकावा. आणि कोणीही या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नये हे तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती. आणि सरकारलाही जाहीरपणानं सांगतो की जरा तुम्ही गांभीर्यानं घ्या. तुमच्या कोणी नातलगानं जर असं केलं तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. लोकांचे लेकरं मरत असताना मजा बघू नका. तुम्ही गांभीर्यानं घ्या. हे आंदोलन सहज घेऊ नका, तुम्हाला जड जाईल. ते पुन्हा एकदा तुम्हाला राज्य सरकारला शेवटचं सांगतो. आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. मराठा समाज बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की कोणी आत्महत्या करू नका आणि कोणाला करू पण देऊ नका. कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, शांततेत आंदोलन करा. आज 28 तारीख आहे. उद्या 29 पासून आपले जे साखळी उपोषण आहे त्याच ठिकाणी सगळ्यांनी आमरण उपोषण उद्यापासून सुरू करा. ज्यांना शक्य आहे वयोमर्यादेचा अंदाजा घेऊन आमरण उपोषण उद्यापासून 2ऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहेत. प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले. त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा. संपूर्ण गावाचे गाव उद्या ठरल्याप्रमाणे एकजुटीनं एकत्र बसा. कारण आमरण उपोषण आणि गावाचे गाव त्यात सहभागी होणं हे पुन्हा सरकारवर दबाव तयार होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का? 2ऱ्या टप्प्यातलं आंदोलन आपण सुरू करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण. आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दारात जायचं नाही. या ठरल्याप्रमाणे आपलं 2ऱ्या टप्प्यातलं सरसकट आमरण उपोषण उद्यापासून सुरू होत आहे. 29 पासून गावची गावं यात सहभागी व्हा. कारण आपल्या लेकराबाळांना आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचंय आणि आपल्या नेत्याला येऊ द्यायचंय आपल्या दारात नाही. 29 उद्या आज संध्याकाळी उद्याच्या आणखीन आंदोलनाबाबत त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर
आपण सांगणार आहेत हे सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते. कोणाच्या जीवितास आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन हे 1 तारखेपासून पुन्हा 31 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याची माहिती 30 तारखेला पुन्हा मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सांगितली जाईल. आता दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाला आमरण उपोषण प्रत्येक गावात दुसऱ्या टप्प्यातले सुरू होत आहेत. जर आमरण उपोषणादरम्यान कुणाच्या जीवितास धोका झाला तर पुन्हा सांगतो सरकारची जबाबदारी राहणार आहे. कारण याच्यात खूप हजारोच्या संख्येनं लोक आमरण उपोषणाला बसणार आहेत. ही वेगळा स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा रेकॉर्ड असणारी की खूप लोक खूप संख्येनं या आमरण उपोषणात उद्या 29 पासून बसणार आहे. हे देशातलं, राज्यातलं हे पहिलं आमरण उपोषण असणारे की इतक्या संख्येनं समाज बांधव स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी उपोषणाला बसलेत. सगळ्यांनी शांततेत करा. आमरण उपोषण हे उद्यापासून सुरू होणार आहे. सरकारनं हे आंदोलन पुन्हा एकदा गांभीर्याने घ्यावं. 2 मुद्दे दुसऱ्या टप्प्यातले सांगितले, 2 मुद्दे राहिलेले. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलंय. चांडोल त्यांची तक्रार त्यांनी केली आणि त्यानुसार धुळ्याचे आमदार फारुख शाहवर टिपू सुलतानचा पुतळा उभारण्यासाठी आणि त्यासाठी शासकीय निधी वापरण्यासाठी त्याच्यावर काल 120 आणि अजून कडक कलमे टाकण्यात आली आणि कोर्टाला कळवण्यात आलं. देशद्रोहीचा गुन्हा पण टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आमचा विश्वास आहे की ज्यांनी आमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचा पुतळा उभं करण्याची हिंमत दाखवली, अशा देशद्रोही आमदाराला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आज सकाळी संजय राजाराम राऊतनी परत एकदा, मी त्याला संजय राजाराम राऊत का म्हणतो, का त्याच्या वडिलांचं नाव घेतो, याची परत एकदा आम्हाला लोकांना सगळ्यांना आठवण करून दिली. आता सामना वृत्तपत्र हा ठाकरेंचा आहे, पगार ठाकरेंचा घ्यायचा आणि चाकोरी करायची सिल्वर ओकची. पंतप्रधानांनी काय केलं याबद्दलचा अग्रलेख आज सकाळी सामनामध्ये लिहिलेला आहे. कदाचित येणारी दिवाळी आणि दिवाळीमध्ये मिळणारा बोनस हा सिल्वर ओक म्हणून पण मिळावा या उद्दिष्टाने आजचा अग्रलेख लिहिलेला आहे. म्हणजे आदरणीय पंतप्रधानांनी युपीएच्या काळात असलेल्या कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं हा प्रश्न त्यांनी विचारला. पण जेवढं शरद पवार साहेबांच्या गटाला झोंबलं नाही, जेवढं त्यांच्या कुटुंबाला झोंबलं नाही, तेवढंच उद्धव ठाकरेच्या कामगाराला झोंबतं. म्हणजे हा कामगार नेमकं कुठल्या मालकाकडून आपला पगार घेतो हे आता स्पष्ट झालेलं नाही. युपीएच्या काळात झालेली कर्जमाफी जी शेतकऱ्यांसाठी केलेली असं म्हटलं होतं, ती नेमकं किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली किंवा त्यांची कर्जमाफी मिळाली हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. पण आदरणीय मोदी साहेबांच्या काळामध्ये किसान सन्मान योजनेच्या निमित्ताने
प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यामध्ये 2,000चा हप्ता म्हणून 6,000 सातत्याने मिळणं काही वर्षापासून मिळत आहे. असंख्य कृषी आणि शेती संदर्भातले योजना ज्या ह्याच्या अगोदर कुठल्याच काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या बद्दल विचार पण केला नाही, तशा पद्धतीच्या योजना या मोदी साहेबांच्या सरकारच्या काळात आज आमच्या शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी समृद्ध होतोय आणि आपला शेतीप्रधान देश, शेतीप्रधान भारत आज ह्याच मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जगातल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये येऊन उभा आहे आणि येणाऱ्या 2030ला आपला भारत देश पहिल्या 3 क्रमांकामध्ये असेल. म्हणून आदरणीय पंतप्रधानांनी काय केलं हे विचारण्याची अगर हिंमत तुम्ही करत असाल तर होऊन दे खुल्या व्यासपीठावर चर्चा. तू संजय राजाराम राऊत येऊन दे पवारांचा बिल्ला लावून, पट्टी लाव, गळ्यात पट्टी बांधून, आणि मग आम्ही तिथे व्यासपीठावर उभं राहतो. आणि कृषी मंत्री म्हणून आणि युपीएच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि मोदीजींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं हे देशासमोर सांगण्याची हिंमत आम्ही ठेवतो. फक्त ऐकण्याची हिंमत संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी करावी. आणि पंतप्रधानांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना त्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं, महाराष्ट्राची किती वाट लावली, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागे पडला. कोरोना काळामध्ये सर्वात जास्त मृत्यू दर हा महाराष्ट्रामध्ये होता. बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम हे तुझ्याच मालकाच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे. म्हणून हिंमत असेल तर एक अग्रलेख हा तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्री कारकिर्दीवर लिहिण्याची हिंमत कर. आणि मग पंतप्रधानांनी काय केलं, पंतप्रधानांनी देशासाठी तर खूप केलंच, देश आपला पुढे घेऊन जातानाच आहे. पण आमच्या पंतप्रधानांनी तुझ्या मालकाला आमदार केलं, तुझ्या मालकाच्या मेव्हण्याला जेलच्या बाहेर ठेवलं. असंही हेही आठवण मी या निमित्ताने संजय राजाराम राऊतला करून देईल. मराठा आंदोलनाचे पडसाद उमटू लागल्यात. पुण्यात हिंगोलीत मराठा मोर्चा कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलंय. यवतमाळमध्ये सुद्धा काल बस जाण्यात नाही. मराठा आरक्षण मिळावं आणि मराठा आरक्षण मिळणारच असं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आमच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि महाराष्ट्राला शब्द दिलेला आहे. कुठलाही जातीवंत मराठा हा महाराजांची खोटी शपथ घेणार नाही. म्हणून जे जे आंदोलन करते आहेत महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात, जे आम्ही ऐकतोय, कोण हिंसक आंदोलन करताय, कोण कॅन्डल मार्च करताय, या सगळ्या माझ्या समाज बांधवांना सांगेन, विश्वास परत देईन की हेच तुमचं महायुतीचं सरकार, हेच एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादांचं सरकारच टिकणारं आरक्षण देऊन दाखवेल, जे पिढी आमच्या मराठा समाजाला आधार देईल. म्हणून थोडा संयम ठेवा. आपल्या मनातलं सगळं स्वप्न पूर्ण करणारं सरकार आज महाराष्ट्राने देशात अस्तित्वात आहे. तेव्हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच नेत्यांची बदनामी करावी यासाठी फोडलं गेलंय असं संजय राऊत आरोप करतात. आणि त्याचबरोबर असंही म्हणतायत की शरद पवारांच्या बदनामीचं वक्तव्य अजित पवार थंड डोक्याने ऐकत होते, याचा अर्थ त्यांचा स्वाभिमान मिळालेला आहे. उद्धव ठाकरेच्या कामगाराला एवढं अजितदादांची चिंता आहे, पवार साहेबांची चिंता आहे, तेवढा चिंता ते कधी उद्धव ठाकरे बद्दल करताना दिसत नाही.
उद्धव ठाकरे ची वाट लावत असताना थोडी अशी भावना संजय राजाराम राऊतनी व्यक्त केली नाही, म्हणून नेहमी दुसऱ्यांच्या घरातल्या बारसांना उपस्थिती लावण्यापेक्षा तुमची नसबंदी कोणी केली आहे याही बद्दल थोडं महाराष्ट्राला सांगावं. काही वर्षापूर्वी नरेंद्र मोदी बारामतीत येऊन म्हणतात की शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो आहे. पवारांनी केलेल्या कामापैकी 1% तरी काम त्यांनी करावं आणि मग पवारांवर टीका करावी. जेव्हा शरद पवार यांना पद्मविभूषण दिला होता तेव्हा या लोकांनी भांग प्याली होती का, असा प्रश्न. मला बरं वाटतं की त्यांनी पवार साहेबांबद्दलची आता जुनी मोदी साहेबांची आठवणी सांगतायत. मग जरा आम्हाला पण उद्धव ठाकरेची जे जुने पवारांबद्दलची जी भाषणं आहेत. मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले असून आज जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली आहे. मात्र जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सलग आज 4 दिवस झाले आंदोलन सुरू आहे. बेमुदत उपोषण त्यांचं अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे. हे उपोषण सुरू असताना आज जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हे जरी सगळं असलं, आज सकाळी बोलताना जरांगे पाटलांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आल्याचं आपण पाहिलं आणि त्यांनी पुढचा टप्पा जो आहे मराठा आरक्षणाचा, तो पुढचा टप्पा आंदोलनाचा जो आहे तो जाहीर केला. हा करत असताना थकलेला चेहरा जो आहे जरांगे पाटलांचा तो आपल्याला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र निर्धार कायम पाहायला मिळाला की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, उपोषण जे आहे ते सुरू राहील. आणि याच विषयावर आपण आज चर्चेतला मुद्दा करणार आहोत. आणि आपल्या चर्चेतल्या मुद्द्याचं नाव आहे की जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास नकार. आज दिवसभरात नेमकं अंतरवाली सराटीमध्ये काय घडलं. एकंदरीतच अंतरवाली सराटी हे केंद्र बनलंय मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या लढ्याचं. जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करतायत. मात्र असं होत असताना जरांगे पाटलांची प्रकृती आज काहीशी खालावल्याचं पाहायला मिळालं. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी पूर्णतः नकार दिला आहे. आपण कुठलाही वैद्यकीय उपचार घेणार नाही, अन्न घेणार नाही, पाणी घेणार नाही, काहीच नाही. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा निर्धार, हा लढा जो आहे तो सुरू राहील असं जरांगे पाटील म्हणतायत. एकंदरीतच हा संपूर्ण लढा प्रवास सुरू असताना ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला राजकीय नेत्यांना जे आहे सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीला जाता आलं नाही मराठा आंदोलकांच्या रोषामुळे. युवा संघर्ष यात्रा जी रोहित पवारांची सुरू होती ती युवा संघर्ष यात्रासुद्धा रोहित पवारांना स्थगित करावी लागली. मोनिका रांजळेंचा ताफा अडवला गेला, प्रताप पाटील चिखलीकरांचा ताफा अडवला गेला. प्रताप पाटील चिखलीकरांच्या ताफ्याची तोडफोड झाली. गुणरत्न सदावर्तेंच्या ताफ्याची तोडफोड झाली आहे. एकंदरीतच रौद्र स्वरूप जे आहे या मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं ते आपल्याला दिवसेंदिवस रौद्र होताना पाहायला मिळतं आहे. सरकार म्हणून आता निर्णय होण्याची गरज जी आहे ती गरज निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्य सरकारने याच्यावर काटेकोर पालन जे आहे, काटेकोर निर्णय जो आहे तो घेण्याची गरज आहे. शिंदे समितीला जी मुदतवाढ देण्यात आली आहे त्या मुदतवाढीवर सुद्धा काही मराठा संघटनांचा आक्षेप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांच्याकडून शिंदे समितीचे जे प्रमुख आहेत त्यांना देखील काळे झेंडे जे आहेत ते दाखवण्यात आले. आणि आता आरपारची लढाई जी आहे ती लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या लढाईमध्ये सरकारविरुद्ध मराठा आंदोलक असा रोष जो आहे आपल्याला तो पाहायला मिळतो आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे, वैद्यकीय उपचार त्यांनी घ्यावेत यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आता जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.